पाय दुखले ग बाई माझे. काय ऊन आहे बाबा हे. मामा काय नाव म्हणलं होतं त्या पोराचं? काय म्हणलं होतं बाई? गंगाराम जाधव. जाधव. हा हा. तो कोणाला विचारावं? आहे नाही कोणी? या गावात आहे का नाही कोणी असं राहिला? सारं सुनाट पडलं नाही गाव. ताई दिसताय, विचारू काय ना? ओ ताई, ओ मी इकडे येतं का जरा? कोण पोरे आवाज देऊ राहिली? काय का? इकडे ना जरा इकडे. तुम्ही याच गावचे आहे का? तू कोणली बाई? अहो मी इकडची डुबेरची मी. पण ते नाही का ते इथं राहता ना ते काय बाई असं काय नाव आहे काय माहिती, सारखं डोक्यातून जातं ते माझं नाव. एकच मिनिट थांबा. काय नाव होतं बाई? हा 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 गंगाराम जाधव. जाधव. गंगाराम जाधव. इथं 3-4 जण राहते. हा का? नेमका कोणता गंगाराम जाधव? नाही मला त्यातलं फक्त एकच पाहिजे ने. ते हाय असे त्यांचं लग्न नाही झालेलं. या इकडे पुढे गेले ना, तिला हाय एक गंगाराम नावाचा माणूस आहे. त्याला विचारून पाहायला लागलं असतं. बरं पाहते मग. त्यांचं लग्न नाही व्हायले ना? नाही त्याचं लग्न नाही होईल. येऊ का मम्मी? हा ये. तुम्हाला बरेच सुचत्या बाई एवढं उन्हात आणायचे काम. मी तर केलेच नसते. येत्या. हा धन्यवाद. तर इथंच बघते बाई, इथं नसलं जाईन घरी निघून मग. आज मौसम बड़ा बेईमान है, आने वाला कोई मेहमान है. घशाला लय कोरड पडली, जरा पाणी पितो. हाय हाय ग. बापरे. नमस्कार. नमस्कार. का पण मी तुम्हाला ओळखलं नाही. हा ना? हा तसं मी पण नाही ओळखलं तुम्हाला. पण ते आपलं कोणी भेटल्यावर नमस्कार घालायची प्रथा आहे ना. हा हा पाणी वगैरे घ्यायचंय का? हा द्या. लेवणाचे आले मी. जरा घ्या पाणी घ्या. हा. काय तुमच्या गावात आहे का नाही अजून कोणी राहिला? कसं आहे घर आमच्या मळ्यात लांब लांब असतात हो. हा का? हा लेच लांब लांब आहे ना. हो लांब लांब आहे. आभारी या. बर बर या बसा. हा. हे तुमचं आहे का? हा घर आपलंच आहे. हा ना. हो बरं बरं आहे ना. हो मी बरं आहे. हा. तुमचं गाव कोणतं? डुबेर. डुबेरचे आहे का? हा. इकडं कोणाकडे आलं मग तुम्ही? मी ना हा. आली होती इकडं या गावामध्ये. म्हणलं इकडं बी यावा. म्हणजे फिरायला आले का तुम्ही? एवढं उन्हात तानाचं कोण फिरतय? नुसतं कोण असं मोकळं फिरत नाही ना. हा ते आहे म्हणा. पण आले हो ते माझं जरा इकडं काम होतं. माझी मैत्रीण राहते ना इकडं. इकडं मैत्रीण राहते? हा. कोणाच्या इथं राहते? ते काय नाव होतं? हा ते इकडं राहते ती. पण तिचं नाव काहीतरी असेल की. ते हे नाव पल्लवी. पल्लवी. हा पल्लवी. पल्लवी नावाची तर इथं आमच्या इथं कोण तर नाही. नाही का? हा हा, मग माझं गाव चुकलं असन इकडं. मला कोणत्या गावात यायचं होतं? मला हा. चाटोरी गावात यायचं होतं. पण मी वेगळ्याच गावात आले वाटतं. नाही 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 ही चाटोरीच आहे. चाटोरीच आहे का? हा. मग पल्लवी असेल नाही तर. आता पल्लवी नावाची मुलगी आमच्या गावात एक पण नाही. आता सगळ्या गावातल्या पोरींचे नाव तुम्हाला माहित असेल का? प्रत्येक घरातल्या माणसांची मला नावं माहिती आहेत. तुम्हाला सगळ्यांची नाव माहिती आहे? हा. मग तुम्ही सगळ्या गावात फिरत राहता का? मग आता गाव माझं आहे म्हटलं मी फिरणार उठणार बसणार. हे गाव तुमचं आहे? हा मग. हे गाव तुमचं आहे? मग माझंच गाव आहे नाही. एवढं सगळं गाव तुमचं आहे? मग सगळे पै पाहुणे आहेत शेजारी पाजारी आहेत. काय बात करत्या? हा कांद्याची जाळ ते काय ते तुमचंच आहे का? हा ही कांद्याची चाळ माझीच आहे. तुमचं आहे? हो माझंच आहे ते सगळं. परत हे बघा ही शेती दिसते का? हा हा. ही अशी शेती सगळी बघा ही दिसते नाही पर्यंत. हा. ही सगळी माझी शेती आहे. एवढी मोठी? हो परत तिकडे समोर बघा ते आंब्याच्या झाडाखाली दिसते का? हा 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 ते सुद्धा माझंच आहे. बाई एवढं तुमचं आहे? हा चांगले तुमचं चांगले. नाही आई बापाच्या कृपेने सर्व काही चांगलं आहे बघा माझं. हा ना. हो. मग तुमच्या घरात कोण कोण राहतं? माझे आई वडीलच आहेत. हा का? हा ते आता गावाला गेले मी आज एकटाच आहे घरी. बायको बी गावाला गेली असन.
नाही 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 नाही, माझं लग्न नाही झालं अजून. नाही झाले? हा. हा, चांगले चांगले. तुम्ही डुबेरवरनं इथं सायकलवर आले का? ओळखीचे भेटले, मग त्यांच्याकडून घेतली सायकल मी. आता एवढं मध्ये यायचं म्हणल्यावर मग काही नको का? नाही, वाहन पाहिजे. आपल्याला. हो हो. मग याच्यावर आले. ते बिले पाय दुखून गेले माझे. आता सायकल चालवायची म्हणल्यावर पाय दुखणार. हा ते आहे म्हणा. हा. पाय पाय जरी आले असते तरी दुखले असते, याच्यावर आले तरी दुखले. आता काय? पण वेळ कमी, पटदिशीनं आला ना तुम्ही. हा, बरोबर बोलले तुम्ही. बरं, काय विचारू आता, बोलू का नको? नाही, बोला की काय तुमच्या मनात असेल ना ती बोला. मनात हा. नाही नाही, आज काय नाही बाई मनात. आता काहीतरी तोंडातल्या तोंडात तुम्ही बोलला होता हो? हा, ते तुम्हाला खरं सांगू का? खरं सांगते मी तुम्हाला. सांगा सांगा. हा, खरं सांगते मी, खोटं नाही बोलत. ते कसं ना, माझ्या मामानी ना मला एक पोरगा पाहिलाय ह्या गावचा. ह्या गावचा हा, ह्या गावचा पोरगा? पोरगाच पाहिलाय ना. मग आता का? नाही नाही, म्हणजे पाहिला का? हा, मग पोरगाच पाहिलाय. बर. तर मग ते कसं झाले ना, आता हे जगात कसं चाललंय तुम्हाला माहिती ना काय? हो हो. लग्न करू सर सगळे म्हणतात लय भारी लय भारी, नंतर काय होतं माहिती ना? असे भरपूर अनुभव मी पाहिले. म्हणून मग मी ठरवलं का माझ्या मामाने ठरवेले ना, तर मीच पहिला पोरगा बघून येते. तो कसा आहे काय आणि कसा आहे सगळं मी बघून येते. मुलींना असंच वागलं पाहिजे बरं का. हा, सगळ्यात पहिली चौकशी स्वतः केली पाहिजे. तुम्हाला माझं वागणं पटलं ना? नाही पटलं, खरंच मनापासून पटलं मला. म्हणजे तुम्ही मामाला विचारून आले का? नाही ना, जर मामाला विचारलं असतं तर मामा येऊन दिला असतं का मला इथं? नाही, कसा मामा येऊन देईल तर? मग तसा माझा मामा लय डेंजर आहे. मी सांगितलं का म्हटलं मैत्रिणीकडे चालले, मग मी इथं चालले. हा का? हा. त्याचं नाव गाव काय? त्याचं नाव नाही, या सिनेमात डोकं चालत नाही पटकन. गंगाराम जाधव. गंगाराम जाधव? हा, गंगाराम जाधव. हाय का इथं कोणी तो? नाही, त्याचा फोटो बिटो पाहिला का तुम्ही? नाही ना, नुसतं माझ्या मामानी ना नुसतं त्याचं नाव गाव सांगितलं आणि राहणार आहे या ठिकाणी, बस एवढंच, काहीच सांगितलं नाही. मग सांगा बरं, असं मी कसं काय विश्वास ठेवू असा? पण त्या मामाला म्हणायचं ना एखादा मोबाईल मध्ये फोटो काढून आण, दाखव मला. मग आता कोण समजावणार? असं बोलत म्हणशील पोरीला लय गाय झाली लग्नाची. म्हणून मी काय केलं, मी स्वतः आली इथं पोऱ्याला बघायला. स्वतःच्या मनाची खात्री पटवून घेणार आहे मी आता खरं. खात्री करायला आलाय का? हा, मग नाही. कसं आहे काय मला नको का बघायला? आयुष्य मला काढायचंय, मामाला थोडी काढायचंय. मामाला कुठे काढायचंय मग तेव्हा? मामाने नुसतं नाव सांगितलं मला आणि गाव सांगितले. तुम्हाला मुलगा कसा पाहिजे? आता मुलींना कसं पाहिजे असतं? नाही, कसं आहे, प्रत्येकाची चॉईस वेगळी असते. हा, माझी सांग का तुम्हाला? हा. मला आहे ना पोरगा आहे ना असा मस्त हँडसम पाहिजे, दिसायला मस्त गोरा गुमटा, असं नाकट्याचं असं मस्त आणि दार पाहिजे, आणि असं एकदम मस्त पाहिजे. त्याचं घरदार चांगलं असं बरं पाहिजे, असं मोठं धाट. मोठं घर पाहिजे. आणि शेती बिती मला नाही आवडत ते करायला. माझ्या मामाने मला कधी करून नाही दिली. शेती बिती नाही आवडत? नाही नाही, अजिबात नाही. असं एकदम मस्त राजशाही थाट पाहिजे ना, असा राणीसारखा. शेती असलेला उलट चांगलं असतं. हा, असतं चांगलं असतं, पण मला जमत नाही शेती आणि मला आवडत नाही. आवडत नाही असं म्हणून जमतं का? आज जर माणसाला शेतकऱ्यांनी शेती नाही केली तर आपल्याला बाहेर खायला मिळेल का काय? हा, नाही नाही, हा बरोबर म्हणता तसं तुम्ही, पण ते कसं ना, मला नाही जमत ते शेती, आवडत पण नाही मला ते करायला. आता काय करणार आहे? मग नवरा काय काम करायला पाहिजे? चांगलं चांगलं पाहिजे नवरा, असा शिकलेला पाहिजे, असा चांगली नोकरी करणारा पाहिजे, सरकारी नोकरीचा पाहिजे, चांगला 1-1.5 लाख रुपये कमावणारा पाहिजे मला चांगला. म्हणजे सरकारी नोकरीवाला नवरा पाहिजे? हा, मी पण शिकले 12वी. नाही, पण शेतीत काय वाईट आहे तेव्हा? अहो, ते किती कष्ट करावं लागतात त्याला, किती कष्ट करावं लागतं, उन्हात तानात, ते काय पेरावं काय ते सगळं सगळं करावं लागतं. शेतीमध्ये जर दिवस रात्र कष्ट केलं तर सरकारी नोकरदाराला पण एवढा पगार मिळत नाही, एवढा लगेच पैसा मिळतो. हा का? मग 12 महिने त्यांनी नोकरी करायची तेव्हा तो कुठेतरी 12 लाख रुपये हातात घेईल. तसं शेतकऱ्याचं आहे का? शेतकऱ्यांनी 4 महिने कष्ट केलं तरी तो 2 रुपये लगेच हातात घेतो. 2 रुपये? 2 रुपये म्हणजे तसे 2 रुपये नाही, तुमचा वर्षाचा 12 महिन्याचा पगार तो 1 मिनिटात हातात घेतो. एवढं काय ते शेती करण्यात? शेती आहे तर सर्व काय आहे. हा, मान्य आहे. काय नुसतं ते एवढं उन्हातानात काम करत बसायचं, त्याच्यापेक्षा आरामात आहे ना सरकारी नोकरीमध्ये ना आरामात खुर्चीवर बसायचं आणि काम करायचं, बस. चांगली आवड आहे तुमची.
सरकारी नोकरीवालाच पाहिजे तर हा म्हणजे शेतकरी नको. नको. चांगले विचार आहेत बरं का तुमचे, चांगले का नाही मग? अगदी थोर विचार आहेत तुमचे. बरोबर बोलते मी, मला तसंच पाहिजे नवरा. पण मला एक सांगा, हा, तुमच्या मामाचं नाव काय हो? माझ्या मामाचं नाव हा, सुरेश थोरात. सुरेश थोरात. हा, सुरेश थोरात. त्यांना मी तर ओळखतो. तुम्ही ओळखता माझ्या मामाला? हा, हा, मग कधीपासून तुमची ओळख? जवळजवळ आता 6 महिने झालं. 6 महिने? ह, तुम्ही आले नाही कधी आमच्या घराकडं? नाही कसं आहे, आपल्याला शेतीतले काम सोडून जायचं तर फिरायला आवडत नाही. बघा बरं, हाय का हे शेतीमुळे तुम्हाला का सावड तरी हाय का मला सांगा बरं. हा, हे शेतीमुळे कुठं जायला यायला तरी भेटतं का? म्हणून तर मला ही शेती नकोय. नाही नाही, पण कष्ट केलं तरच फायदा आहे. उलटच बोलतो हा माणूस मला. माझ्या मामाची आणि तुमची ओळख कशी काय झाली होती? काय माहितीये का, त्यांची ओळख म्हणजे त्यांची एक भाची आहे. तिचं लग्न माझ्या बरोबर ठरवलं त्यांनी. भाची? ह, काय नाव तिचं? तिचं नाव मामाने काय सांगितलं, हा राणी. राणी. राणी? हा 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 का? हा, मग लग्न जमलं? हो जमलंय, मामाने तसं ठरवलंय. आता काय महिन्याभरानं साखरपुडा करायचा असं ठरलंय मामाचं. पोरगी बघितली होती का तुम्ही? नाही नाही, मी कशाला, मला काम सोडून जायला वेळ नाही, कशाला जातोय मी पोरगी बघायला. हा का? हा, डायरेक्ट म्हणलं साखरपुड्यातच जाऊ आणि बघून तिथं साखरपुडा करून येऊ. असं कसं तुम्ही डायरेक्ट साखरपुड्याला जाणार? काहीतरी बघायचा कार्यक्रम झाला पाहिजे होता ना. नाही तर त्यांचा मामाचा विश्वास आहे माझ्यावर, मग त्यांच्यावर पण माझा विश्वास आहे ना. अहो, असं विश्वासावर कुठं लग्न होतंय का? कसं लगेच फोनवर तुमचं बोलणं झालं आणि लगेच पोरगीने पाहिली लगेच लग्न, साखरपुडा काय ते? मग आता घरच्यांनी ठरवलं म्हणलं, आपला काय विरोध आहे त्यांना. तुमचं नाव काय? ज्याला शोधायला आलाय ना तुम्ही, हा, तोच गंगाराम जाधव मी आहे. तुम्ही हा, गंगाराम जाधव ना? हो तुम्ही? मीच. नमस्कार. नमस्कार. आता कशाला नमस्कार? हा, मगाशीच घातला. नाही मगाशी घातला, बरोबर आहे. हा, काय बोला आता, काही समजत काय झालं काय? नाही नाही, शेती मस्त आहे, मोठी आहे. हे कांद्याचं मोठं आहे. आता शेतीची आवड कशी काय लगेच फिरली? ते कसं ना, ते तुम्ही सांगितलं ना शेतीविषयी, आवडलं मला. खरंच आवडलं? हा, आवडलं. मग एवढ्या वेळ शेतीविषयी का तिरस्कार निर्माण केला होता मनामध्ये? ते कसं म्हणतं ना, तिरस्कार नाही हो, तिरस्कार नाहीये. मग ती कधी आवडच नाही ना पहिल्यापासून. आवडच नाहीये. म्हणजे आवड नाही? नाही, म्हणजे आहे आवड आहे, आधी नव्हती, आहे आवड. तुम्हीच का ते गंगाराम? हो मीच आहे. हा का? हा. चांगले चांगले. आले तेव्हा मला तुम्ही सांगायचं ना की मी गंगाराम म्हणून आहे, जाधव, गंगाराम जाधव. इतक्या वेळ कशाला गप्पा मारत बसले इकडच्या तिकडच्या? नाही नाही, अगोदर जर सांगितलं असतं हा, तर मला तरी कळलं असतं का की मुलगी जी आली हिला शेतीविषयी आदर आहे का नाही. हा, हे बघा, ते काही उलट नका बोलू तुम्ही. आदर आहे मला ते, पण तुम्ही आधी मला सांगायचं होतं. असं खोटापणा बरा नाहीये. नशीब माझं पण चांगलं आहे, मी सांगितलं नाही म्हणून. जर सांगितलं असतं मी पहिलं तर सगळं उलटच झालं असतं. का उलट झालं असतं? मग शेतीविषयी जर काम करायची मनातच जिला आवड नाही, तिच्याबरोबर लग्न करून करायचंय काय मला तरी? उलटे मुलं जातात मुलीकडे चौकशी करायला. हा, ती नवीन प्रथा. मुलगीच आली ना चौकशी करायला. हा हा, ती पण एका दृष्टिकोनानं मला तर लय बरं झालं. कस काय? म्हणजे कसं, मुलीला कुठली आवड आहे काय आहे हे मला तरी कळलं ना नक्की. जर मी तुझ्याबरोबर लग्न केलं असतं, उद्या या शेतीमध्ये तू काम करायला आली असतीस का? नसतीस. त्याच्यापेक्षा इथंच माझी आपली सुटका झाली. परमेश्वराने माझं कारण इथंच ऐकलं. अहो, ते कसं आहे ना, तुम्ही गलतफहमी नका करून घेऊ. आणि ते ऐका ना, माझं ऐका ना. काय ऐकायचं आता? चिडू नका तुम्ही, चिडू नका. माझं फक्त एक ऐका. मी इथं जे आली ना,
माझ्या मामाला नका सांगू प्लीज. तू एक काम कर, तुझ्या मामाला सरळ सांग त्या पोराने मला नकार दिला म्हणून. जा, मला लग्न नाही करायचं तुझ्यावर. अहो पण मी कशी सांगणार, तुम्ही हेच सांगू नका की मी इथं आली होती म्हणून. ते तुम्ही बघा, तुम्ही वाटलं असं काही पण सांगा माझ्या मामाला, पण मी इथं आली होती हे नका सांगू. माझा मामा लय डेंजर आहे हो. मी सरळ मामाला फोन करून सांगतो मला मुलगीच पसंत नाही म्हणून. हा हे असं बोला, असं बोला. असंही मला शेतकरी नवरा नकोच होता, तर ते तुम्हीच तुमच्या पद्धतीने बोला. हा नाही, तुला जसा नवरा करायचा आहे ना तसा नवरा करून घे. ते मी बघन माझं, हा. पण तुम्ही असं एवढं बोलू नका आणि मामाला सांगा की मला पोरगीच पसंत नाही, आवडलीच नाही, असं सांगा जे काहीतरी. केलंस ना ते योग्य केलंस. हा केलं ना. मला कसं असं पटकन बोलायची सवय, मी मनात तुला सगळं सांगून देते. नाही, मन मोकळं केलंस ते एक बरं झालं बघ. हा येते मम्मी. हा जा. हा मामाला सांगू नका तुम्ही. नाही एवढं सांगत करा. नाही मी. हा, तुमची मामाला आवड आहे. फक्त मी फोन करून सांगतो की मला लग्न नाही करायचं. हा हा. हा येऊ मग. हा जा. घ्या काळजी. नाही, माझी काळजी घ्यायला सगळे आहेत घरामध्ये समर्थ. येते मम्मी, येते. हा? नाही ये हा आणि सावकाश जा बरं का घरी. हा हा जाते. हा टाटा. नाही, टाटा राहू दे आता, तू सरळ जा लवकर पहिली घरी. काय खडूस दिसते काय माहिती. काय काय म्हणाली? नाही नाही येते येते. हा ये बरं झालं ती पण विचारी चौकशी करायला आली. तिनं तिचं मन मोकळं केलं. तिला तिच्या मनासारखा एखादा नवरा मिळेल. आणि तिला एक तर शेतीमध्ये आवड नव्हती, ती एक बरं झालं. मी सुद्धा माझ्या आता मुलगी बघीन तर पहिलं जाऊन विचारेन की तुला जर शेतीमध्ये काम करायला आवडत असेल तरच माझ्याबरोबर लग्न कर, नाही तर काय उपयोग आहे. आपलं जीवन शेतीवर आहे. शेतीतच जर कष्ट करायला कोण नसेल तर त्याचा काय फायदा आहे.